लोकाभिमुख सेवांसाठी प्रसार माध्यमे आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असं प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या कार्यशाळेचे उद्घाटन नियोजन सभागृहात झाले। प्रथम मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की बदललेल्या काळानुसार बातमीचे स्वरूप ही बदलले आहे। ज्याप्रमाणे वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या बातम्या तसेच समाज माध्यमावर प्रदर्शित होणाऱ्या बातम्या यामधील फरक लक्षात घेता वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये वस्तुस्थिती अधिक प्रमाणात मांडलेली दिसते। ही बाब कोणत्याही विषयाची पार्श्वभूमी समजण्यासाठी सहाय्यभूत ठरते। समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण तयार करून संपर्क आणि संवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि पत्रकारिता यांनी समन्वयाने काम केल्यास समाजाच्या विकासात गतिमानता येईल, असंही विभागीय आयुक्त यांनी सांगितले। तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की समाजाला आरसा दाखवण्याचे काम पत्रकार करत असतो। तंत्रज्ञानातील बदल, गतिमानता आणि प्रगती यासोबतच पत्रकाराने बदलत गेले पाहिजे। स्वतःला सर्व पद्धतीने अद्ययावत ठेवण्यासाठी भाषा, शुद्ध लेखन आणि संवाद पत्रकारांनी हाताळले पाहिजे। वाढलेल्या स्पर्धेमध्ये गुणवत्ता टिकवण्यासाठी हे एक मोठे आव्हान असून स्वतःसाठी ही आचारसंहिता आवश्यक असते, त्याचे पालन पत्रकारांकडून होणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान, प्रशासनातील नियमाचे अवलोकन पत्रकाराने करणे आवश्यक आहे, जेणेकरून वस्तुस्थिती मांडण्यामध्ये पत्रकारांना याचे सहाय्य होईल, अशी माहिती कार्यशाळेत देण्यात आली आहे।